कर्मचाऱ्यांची देणी थकवणाऱ्या खंबाटा एव्हिएशन विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जप्तीच्या कारवाई दरम्यान सहकार्य न करणाऱ्या खंबाटा एव्हिएशन आणि बर्ड वर्ल्डवाईड फ्लाईट सर्व्हिस कंपन्यांविरोधात जिल्हा प्रशासनानं गुन्हा दाखल केलाय। राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी या कारवाई संदर्भात परिपत्रक काढून माहिती दिली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मारकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण काल करण्यात आलं। कल्याणमधील काळा तलाव परिसरात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यात आलंय। कल्याणमध्ये शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे, मात्र बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी निवडणूक आयोगानं विशेष परवानगी दिली होती। आगामी महापालिका निवडणुकीआधी काँग्रेससह इतर पक्षातल्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मागाठाणे परिसरातील काँग्रेस नगरसेवक योगेश भोईर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवरती शिवसेनेत प्रवेश केला। स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी वेगवेगळ्या पक्षातील 4 नगरसेवकांना फोडून सेनेत आणलंय। कल्याणमधील बिल्डर अमित पाटीलचा अंगरक्षक विकी शर्माच्या हत्येप्रकरणी मनसेचे राजू पाटील आणि विनोद पाटील यांच्या अटकेची मागणी होतीये। राजू पाटील आणि विनोद पाटील यांच्या विरोधात वारंवार तक्रार होऊन देखील पोलिसांना पाठीशी घालत असल्याचा आरोप बिल्डर आणि शिवसेना समर्थक अमित पाटील यांनी केलाय। शाळेत वर्गाच्या दारात अडकून 5 वर्षीय मुलीचं बोट तुटल्याची घटना मुंबईत घडली आहे। कांदिवलीतल्या ठाकूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा प्रकार घडला। देविका मिस्त्री असं या मुलीचं नाव आहे। शाळा प्रशासनाविरोधात पालकांनी पोलिसात तक्रार दिली होती, तर मैदानावरती खेळत असताना देविकाच्या बोटाला इजा झाल्याचा दावा शाळा प्रशासनाकडून करण्यात आलाय। भारताला पूर्वीचं वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर काळा पैसा बाहेर येणं गरजेचं आहे असं मत स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं। पुण्यात आयोजित डिजिधन मेळाव्यात त्या बोलत होत्या। डिजिटल इंडिया तयार करण्यासाठी सुरुवात केवळ 8 डिसेंबरला झालेली नाही, त्याच्या कित्येक महिने आधीपासून त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली असल्याचा दावा देखील इराणींनी केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना विरोधात बदनामीचा दावा दाखल केल्यानंतर शासकीय बंगल्याची तोडफोड करणाऱ्या त्या शिवसैनिकांना सोडून द्या अशी विनंती छगन भुजबळ यांनी केली आहे। या खटल्यात साक्ष देण्यासाठी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं भुजबळांना समन्स जारी केलं होतं, त्यानुसार भुजबळांना न्यायालयात हजर करण्यात आलं। दुबईहून मुंबईला आलेल्या विमानातील फरीदा जुजर हजुरी या महिलेकडून तस्करीचं तब्बल 6 किलो सोनं जप्त करण्यात आलंय। 6 जानेवारी रोजी दुबईहून फरीदा हजुरी या नावाची महिला सोन्याची तस्करी करणार असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळालेली होती। त्यानुसार तपासणी केली असता फरीदाजवळ 4 पाकिटांमध्ये मिळून एकूण 6 किलो 53 ग्रॅम इतकं सोनं सापडलं। सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर कबीर कला मंचचा सदस्य आणि विद्रोही गायक सचिन माळीची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे। मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहातून 4 वर्षांनंतर सचिन माळीची सुटका झाली आहे। नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा त्याच्यावरती आरोप होता। पिंपरी चिंचवडच्या चाकणमधील बजाज मोटर्स कंपनीच्या विश्वकल्याण कामगार संघटनेनं 2 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलंय। वेतन करारावरती बोलणी फिसकटल्यानं 2013 मध्ये कामगारांनी कंपनी विरोधात मोठं आंदोलन उभारलं होतं। त्यात सहभागी झालेल्या 8 कामगारांना कंपनीनं कामावरून काढून टाकलंय। त्यांना पुन्हा कामावरती रुजू करण्यात यावं या मुख्य मागणीसोबत इतर मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आलंय। पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरातील झोपडपट्टीत सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमध्ये एका 10 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली। गणेश किशोर चांदणे असं या मुलाचं नाव आहे। नाल्यातून वाहत जाणारा चेंडू बाहेर काढण्यासाठी मुलगा नाल्याच्या काठावरती उभा राहून बांबूच्या मदतीनं चेंडू काढण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली। जागतिक मराठी अकादमीतर्फे मुंबईतल्या शिवाजी मंदिर सभागृहात शोध मराठी मनाचा 2017 या जागतिक मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं। त्यानंतर अभिनेता सचिन पिळगावकर आणि नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। महिला सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी अक्षरा सेंटरनं मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं। विशेष म्हणजे ही मॅरेथॉन सकाळी नाही तर रात्री 10 वाजता सुरू झाली, कारण रात्री महिला असुरक्षित असतात असं मानलं जातं। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा संदेश देण्यासाठी रात्रीच्या वेळी या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं।